वो सौदे भी अजीब है, सियासत के बाजार में जमीर बिकते नहीं, बस गिरवी रखे जाते हैं. लोकशाहीत सत्ता ही जनतेच्या मतांनी ठरत असते आणि याच जनतेच्या मताला जर पक्षांतर होत असेल तर या मतांना किंमत उरणार आहे का, हा महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि अशातच एक न्यूज आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते की आम आदमी पार्टीचे जे सदस्य असतात राघव चड्डा यांनी बीजेपी जॉईन केलेली आहे आणि याचमुळे राजकारणातील ऑपरेशन लोटस हे पुन्हा एकदा चर्चेत येतं. आणि हे ऑपरेशन लोटस हे लोकशाहीला धरून आहे की हा नुसता सत्तेचा खेळ चाललेला आहे. याच अनुषंगाने आपण हा व्हिडिओ समजून घेणार आहोत. सोबतच यामध्ये राजकीय चर्चा नाही तर पॉलिटिक्सच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत. हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. बघा, सोशल मीडियावर काय सुरू आहे हे सगळं प्रकरण तुम्हाला माहिती आहे आणि त्यामध्ये मग ऑपरेशन लोटस म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. तर ही कुठली एक अधिकृत संज्ञा नाही आहे. ठीक आहे, हे काय आहे तर राजकीय भाषेत वापरला जाणारा शब्द आहे जो सध्याच्या प्रेझेंट पॉलिटिक्स मध्ये वापरला जातोय. ज्या पद्धतीने बीजेपी पक्षांतर म्हणजे काय म्हणता येईल की वेगळे जे गट आहेत किंवा वेगळे ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यातील सदस्यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन येत आहेत आणि सरकार स्थापन करत आहेत, त्या अनुषंगाने वापरला जाणारा हा शब्द आहे ऑपरेशन लोटस. ठीक आहे, यामध्ये काय होतं की विरोधी पक्षातील आमदार खासदार फोडून किंवा त्यांना आपल्या पक्षात आणून सत्ता मिळवणे आणि सत्तांतर करणे. आणि यामध्ये प्रामुख्याने पोचिंग असू दे किंवा इंड्युसमेंट असू दे किंवा प्रेशर पॉलिटिक्स, ईडी सीबीआय ज्या संस्था ह्या तुम्हाला वेगळ्याने सांगायला नको, या सर्व घटकांचा यामध्ये समावेश करण्यात येतो आणि याच अनुषंगाने हे ऑपरेशन लोटस आपल्याला समजून घेता येईल. मग आता आपण इथे याचे जर काही उदाहरणं पाहिलेत तर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात की मध्य प्रदेश मधलं उदाहरण असू दे, ज्योतिरादित्य सिंधियाचं तुम्ही नाव त्या ठिकाणी ऐकलेलं असेल, तिथे कसं सत्तांतर झालं. त्यानंतर कर्नाटकमध्ये असू दे की 17 आमदारांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि जी प्रेझेंट गव्हर्नमेंट होती ती सरकार पडून त्या ठिकाणी दुसरं सरकार आलं ज्याला बीजेपीने लीड केलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 2022च्या दरम्यान महाराष्ट्रातील सत्तांतरण कसं झालेलं आहे हे सुद्धा तुम्हाला वेगळ्याने सांगायला नको. आणि प्रेझेंट मध्ये आता जे आम आदमी पार्टीचे जे सदस्य होते राघव चड्डा यांनी जे बीजेपी जॉईन केलेली आहे त्या कारणानं सुद्धा हे ऑपरेशन लोटस चर्चेत आलेलं आहे आणि ही त्याची प्रमुख उदाहरणे आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. बरं, मग आपण इथे राजकीय चर्चा करणार आहोत का नाही त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. हा फक्त त्याचा प्रेझेंट कॉन्टेक्स्ट काय आहे याच अनुषंगाने आपण आपल्या अभ्यासाशी लिंक करून आणि एक जनरल अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी आपली वाढावी याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. तर बघा की मतदारांना मतदानाचा अधिकार आहे, त्यांच्या मताला किंमत आहे आणि मग त्यांनी निवडून दिलेला व्यक्ती जर एखादा दुसऱ्या पक्षात जात असेल मग त्याच्या मताला किंमत उरणार आहे का, मग यासाठीचं काही लिगल बॅकिंग किंवा एखादी कायदेशीर चौकट आपल्याला त्या ठिकाणी आहे का, तर हो निश्चितच अर्थातच त्या ठिकाणी आपल्याला अँटी डिफेक्शन लॉ जो 1985चा आहे तो आपल्याला अँटी डिफेक्शन लॉ ज्याला आपण पक्षांतर बंदी कायदा म्हणून ओळखतो, 52व्या घटना दुरुस्तीद्वारे राजीव गांधीची सरकार असताना हा कायदा आणण्यात आला. मग आता हा कायदा आणण्यासाठीची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे की हरियाणातील जे गयालाल होते, गयालाल नावाचा व्यक्ती होता, त्यांनी काय केलं की 2 हप्त्यात 3दा आपला पक्ष बदललेला होता. आणि त्याच अनुषंगाने आयाराम गयाराम हा जर कोट तुम्ही ऐकलेला असेल तो सुद्धा चर्चेत आलेला स्लोगन होता. आणि मग भविष्यात असे जर पक्षांतर बंदी झाले किंवा पक्षांतर झाले तर स्टेट हे थोडे इन्स्टेबल होईल, त्याच अनुषंगाने हा कायदा 1985 मध्ये आणण्यात आलेला होता. मग यामध्ये नेमकं काय होणार आहे तर तुम्ही जर पक्ष त्याग करत असाल तर तुम्ही मग अपात्र ठराल. या अनुषंगाच्या काही प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. त्यामध्ये प्रामुख्याने काय आहे तर एक तर आहे पक्षत्याग. ठीक आहे, त्यानंतर दुसरं काय आहे तर तुम्हाला माहित आहे की सदनमध्ये व्हीप त्या ठिकाणी असतो प्रत्येक पार्टीचा सभागृहामध्ये. आणि हा व्हीप काय असतो तर व्हीप जारी करत असतो आपल्या सदस्यांसाठी की तुम्ही या बैठकीला हजर राहणं आवश्यक आहे किंवा तुम्ही या बिलच्या विरोधात मत देणं आवश्यक आहे किंवा या बिलच्या सपोर्टमध्ये मत देणं आवश्यक आहे. अशा काही पार्टीच्या ज्या गाईडलाईन्स आहेत ज्या पार्टीसाठी आवश्यक असतात त्या अनुषंगाने जर व्हीप आपण सदस्यांनी जर पाळला नाही तर त्यावरून सुद्धा त्यांची अपात्रता होऊ शकते. तुम्ही जर काय म्हणता येईल याला अपक्ष आमदार किंवा अपक्ष लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेत आणि तुम्ही जर एखादी पॉलिटिकल पार्टी जॉईन केली, एखाद्या पक्षाला जॉईन केलं, तेव्हा सुद्धा तुमच्यावर हा पक्षांतर बंदीचा कायदा लागतो.
ठीक आहे, अशा काही त्या तरतुदी करण्यात आलेल्या होत्या यांच्यावर हा पक्षांतर बंदी कायदा लागणार म्हणून. मग यांचे जे निर्णय आहे की हा निर्णय कोण घेणार याचे जे अधिकार आहे ते कोणाला देण्यात आलेले होते, तर तिथले जे अध्यक्ष असतात, जसे लोकसभेमध्ये स्पीकर असतात आणि राज्यसभेमध्ये चेअरमॅन असतात, सो या संबंधितचे अधिकार त्यांना देण्यात आलेले आहे की या संबंधित अधिकार ते घेतील. आणि मग यामध्ये काय की स्टार्टिंगला काय होतं की 1/3 जर लोक फुटून गेले तर त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही, हे एक्सेप्शन सुद्धा देण्यात आलेलं होतं. पण तरी सुद्धा या घटना थांबत नसल्याचं निदर्शनास आलं आणि त्यामुळे ही जी 1/3चं जे पक्षांतर बंदीसाठी जे एक्सेप्शन ठेवण्यात आलेलं होतं ते किती करण्यात आलं, 2/3 करण्यात आलं. म्हणजे 2/3 सदस्यांनी जर फूट केली आणि ते जर दुसरीकडे मर्जर झाले तर त्यांच्यावर हा पक्षांतर बंदी लागणार नाही. आणि ही जी घटना दुरुस्ती आहे ही कितवी आहे, 91वी घटना दुरुस्ती आपल्याला 2003 मध्ये पाहायला मिळते. सो आता प्रेझेंट 2/3 आपल्या लक्षात असू द्या, परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचं आहे. सो या पद्धतीचा हा पक्षांतर बंदी कायदा आहे जो ज्या अनुसूच्या आहे तर अनुसूची 10 मध्ये तो ठेवण्यात आलेला आहे, ज्याला आपण शेड्यूल 10 म्हणतो. येते लक्षामध्ये. या अनुषंगाने हा कायदा अस्तित्वात आहे, कायदेशीर चौकट त्या ठिकाणी आहे, तरी पण पक्षांतर बंदीच्या घटना थांबत नाही. मग आता हे जे ऑपरेशन लोटस चर्चेत आहे, मग हा केवळ एका पक्षाचा मुद्दा आहे का? आपण कुठल्या एका पक्षाला संबोधून हा चर्चा डिस्कस नाही करत आहे. तर याचं महत्व काय आहे, तर भारतीय लोकशाहीतील जे संरचनात्मक काय आहे, त्याची जी संरचना आहे, त्याचं जे लोकशाहीचं जे स्ट्रक्चर आहे ते कमकुवत होत आहे का, त्याला कुठेतरी खिंडार पडतंय का? आणि हे लोकशाही टिकवण्यासाठी फक्त कायदे महत्वाचे आहे का? तर नाही, कारण 2/3 इतका म्हणजे मॅसिव्ह नंबर आहे, तो एवढं फुटून जाणं शक्य नसतं. पण तरीही असे प्रकरण होताना दिसत आहेत. मग त्यामुळे राजकीय नैतिकतेवर प्रश्न उभा राहतो, येते लक्षामध्ये. आणि आपल्या मतदाराची जागरूकता ही तेवढीच महत्वाची आहे, या अनुषंगाने सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो. बरं, ठीक आहे. मग ही लोकशाही आहे की मग हा सत्तेचा खेळ आहे? मग या अनुषंगाने आपल्याला कुठल्या पद्धतीत चर्चा करता येईल, तर बरं का, लोकशाहीचा जर भाग म्हणून आपण पाहत असेल, जर समजा नेत्यांना पक्ष बदलवण्याचं स्वातंत्र्य कायद्यानेच त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे, मग यात वावगं काय? तर यात काही वावगं नाही. यामध्ये आपण हे त्यांच्या समर्थनातच हे स्टेटमेंट आपल्याला दिसून येईल, पॉझिटिव्ह साईडच त्या ठिकाणी दिसून येईल. जर एखादा व्यक्ती एखाद्या पक्षात असेल आणि त्याला त्या पक्षात आल्यानंतर जर वाटत असेल की ही आयडिओलॉजी जी आहे, ही जी विचारधारा ही तर रॉंग आहे किंवा मला न पटणारी आहे आणि म्हणून मग मी पक्षांतर करायला पाहिजे, तर ही सुद्धा एक संधी त्या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने अवेलेबल आहे. त्यानंतर काय आहे, तर एकत्र सरकारमध्ये थोडी लवचिकता असायला पाहिजे, हा सुद्धा मुद्दा येतो. आणि सर्वात महत्वाचं की जे इंटरनल पार्टी डेमोक्रेसी आहे, म्हणजे एका पक्षामध्ये जर तिथे डेमोक्रेसी आहे की नाही, आणि त्यांना जर एखाद्या सदस्यांना त्या इंटरनल पार्टीमध्ये जर डेमोक्रेसी दिसून येत नसेल, मग त्यावेळेस तो पक्षांतर करू शकतो. तर ही सगळे जे काय म्हणतात मुद्दे आहे, ही लोकशाहीला धरून आहेत. पण मग हे ग्राउंड लेवलवर, ग्राउंड रियालिटीमध्ये असं दिसतंय काय, तर नाही. तर सत्तेचा खेळ कशा पद्धतीत चालतो, तर हा जनतेच्या मतांचा अपमान आहे, सरळ सरळ. जर तुम्ही जर लोकशाही मार्गाने, लोकशाहीचा भाग पाहता जर तुम्ही पक्षांतर करत असाल तर ठीक आहे, पण तसं जर पक्षांतर होत नसेल तर मग हा अपमान ठरणार आहे. आणि दुसरं काय आहे, तर पैशाचा किंवा दबावाचा वापर करून जर सत्तांतर त्या ठिकाणी घडवून आणण्यात येत असेल तर यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो. आणि म्हणून सुद्धा मग हे एक क्रिटिकल साइड म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल. त्यानंतर काय आहे की असे जर सत्तांतर होत राहिले किंवा पक्षांतर होत राहिले, सत्तेमध्ये बदल होत राहिला, तर यामध्ये शासनातील अस्थिरता म्हणजे पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी किंवा गव्हर्नमेंट इन्स्टेबल झालेला दिसून येतं. आणि त्याचा सरळ सरळ जर परिणाम आहे तो मतदानावर झालेला दिसून येईल. आणि या सर्व गोष्टीमध्ये काय आहे, तर राजकीय नैतिकता त्या ठिकाणी राहिलेली आहे का, इथिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघता येईल, इथिक्स सोबत सुद्धा कनेक्ट करता येईल. हे सर्व इश्यू आपण दोन्ही साईडचे आपल्याला बघता येईल. तो या अनुषंगाने सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. आणि यालाच धरून जर आपण प्रश्न बनवला जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा राहू शकतो, तर भारतात 1985 मध्ये लागू करण्यात आलेला अँटी डिफेक्शन लॉ जो आहे, त्याचा जो उद्देश
थैर राखणे हा होता, पण अलीकडच्या काळात तसं दिसून येत नाही. राजकीय फुटीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. याच काय पार्श्वभूमीवर पक्षांतर विरोधी कायद्याची परिणामकारकता, त्यातील मर्यादा आणि राजकीय नैतिकतेवरील परिणाम याचं सविस्तर तुम्हाला विश्लेषण करायचं आहे. आणि ही पक्षांतर कितपत योग्य आहे, चांगला आहे की वाईट आहे, तुमचं यावर मत काय आहे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ही परिस्थिती आपल्याला कशी बदलवता येईल किंवा यावर अजून कुठले वेगवेगळे मार्ग असू शकतात त्याची सुद्धा चर्चा आपण कमेंट सेक्शन मध्ये करूया. उत्तराचे काय डायमेन्शन्स असतात हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि राज्यसेवेसाठी 2027 साठी जर तुम्ही तयारी करत असाल तर आम्ही समर्पण बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची लॉन्च केलेली आहे, जी एकदम माफक दरात 29,999 रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे, ज्यामध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच. सर्वात महत्वाचं, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत या बॅचची लाईफ टाइम व्हॅलिडिटी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज यामध्ये केलेला असणार आहे. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज, मेंटरशिप, 1-to-1 मेंटरशिप सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे. तुम्हाला या जर बॅचची किंमत जास्त वाटत असेल तर यूज माय कुपन कोड प्रतीक सर, तुम्हाला योग्य ते डिस्काउंट त्या ठिकाणी देण्यात येईल. आणि आमचं A1 IAS ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका, जे गुगल प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअर सुद्धा दोन्ही ठिकाणी अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय एंड नोट्स, एनसीईआरटी स्टेट बुक्सचा कव्हरेज, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज आणि इतरही गोष्टी त्यामध्ये तुम्हाला दिसणार आहेत. तुम्हाला जर पीपीटी किंवा पीडीएफ लागत असेल, नोट्स लागत असेल तर हा QR कोड स्कॅन करा आणि आमच्या A1 IAS च्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही संपर्क साधू इच्छिता. निश्चितच हा टॉपिक तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये परत एकदा सांगा. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत लवकरच. थँक्यू.